गाण्याचे स्वर कसे असतात ते कळून येतं. आणि म्हणूनच सारे गम पदनिसा याचा सरळ अर्थ असा, सा म्हणजे सार्वभौम, ग म्हणजे गगन, रे म्हणजे रेती, ध म्हणजे धरती, नि म्हणजे नीर आणि सा म्हणजे सांप्रदायिक. सर्व ठिकाणी सप्तस्वर विश्वात करून उरतात. म्हणून सप्तस्वरातली नजागत जी रामायणात होती, जी मीराला कळाली, सूरदासांना कळाली, नरसिंह मेहतांना कळाली. म्हणून रामायण हे ज्याला जसं अवगत झालं तसं त्याने लोकांसमोर प्रकट केलं. पण आपण भाग्यवान आहोत की संपूर्ण विश्वामध्ये आपल्या चाळीसगावच्या जवळ वालझेरी गावामध्ये त्या काळात वाल्या नावाचा गृहस्थ राहिला. तो नंतर वाल्मिक ऋषी झाला. आणि म्हणून रामायण, वाल्मिकी रामायण आपल्या खानदेशातून निर्माण झालेलं आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. अनेक गोष्टी खानदेशाने दिल्यात. म्हणून ज्या लता दिदींनी रामावर असंख्य गाणी गायली, त्या थानेरच्या ज्या स्मिता पाटलाने 17 चित्रपटात काम केली, ती आपल्या शिरपूरची. आणि जी आपल्या ऐन उमेदीमध्ये या वयात रसिकांच्या मनावर राज्य करते, ती कल्याणी ताई सुद्धा आमच्या खानदेशची धुळ्याची आहे. म्हणून तिला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करूया. कल्याणी ताई, मला खरंच नवल वाटतं, तुमचं आडनाव लोखंडे असून सुद्धा हा परिस्पर्श तुमच्या गळ्याला कसा काय लागला. आणि याचं कारण आता नुकतंच येथे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अजय नाशिकर यांचं आगमन झालं. मी त्यांना संगीत दिग्दर्शक का म्हटलं, त्यांच्या दुकानावर गेल्यानंतर जे संगीत असतं ना, सोन्याचं, नाण्याचं, चांदीचं, त्याला थोडंच नाही हो, त्याचा दिग्दर्शक हा माणूस, हे दोघं हो. आणि म्हणून श्रीराम मंदिर संस्थानाने याच्यामध्ये आता ऐकूया, आम्हा न कळे ज्ञान.
विनंती आहे, सुवर्णकार युवक संघटनेचे कार्यकर्ते रविदादा चेतन फोटो झाला असेल नकुल तर पुढे बसून घ्या. आपण शेवटपर्यंत जे थांबणार आहेत ना या कार्यक्रमाला त्यांना 1 ग्रॅम सोन्यावर 10 रुपये सूट मिळणार आहे नाशिक ज्वेलर्सकडे. त्यामुळे बसून घ्यायचं, कोणी जाणार नाही. आम्हा न कळे ज्ञान, अज्ञानाचा आनंद खूप मोठा असतो. ऊस डोंगा परे रस नव्हे डोंगा, कार्य भुललासी वरची अंगा. आणि म्हणून हे जे साधेपण सरळपण असतं ना ते तुकडोजी महाराजांना सुद्धा कळालं होतं. आणि म्हणून खरी भक्तीचा आढावा घेताना तुकडोजी महाराज म्हटले होते की मनी नाही भावर देव मला पावर, देव अशानं पावणार नाही र, देव काही बाजारातला भाजीपाला नाही र. आणि म्हणून रामायणातलं प्रत्येक पात्र हे तुम्हाला जगण्याची प्रेरणा देते. अगदी हनुमंताला फक्त बजरंग बली की जय म्हणून मोकळं नाही व्हायचं. त्या हनुमंताने व्याकरणाचा 11वा शास्त्रज्ञ तो होता, शास्त्रकार, व्याकरण शास्त्र लिहिणारा हनुमंत होता. या विश्वातला पहिला आर्किटेक्चर, पहिला पूल बांधणारा हा मारुती राया होता. आणि म्हणून रामायणातलं प्रत्येक पात्र हे अद्वितीय आहे. मग ती शबरी असू द्या, कौशल्य असू द्या, राजा दशरथ असू द्या. वनवासाला गेलेला राम कळाल्याबरोबर त्याच दिवशी रात्री आपला देहत्याग करणारे दशरथ राजा कैकेयीच्या विषयी कारण नसतानाच खूप द्वेष पसरवला गेला. तितकी ती वाईट नव्हती, थोडीफार असेल कदाचित, परंतु दशरथ राजा आणि जनक राजा यांच्यामध्ये काय बोलणी झाली, काय करस्पॉन्डन्स झालं की कोण राजा व्हावं हे त्या माऊलीला माहिती नव्हतं. आणि म्हणून ती सहज बोलली, बरंच झालं तर आनंदच आहे, म्हणजे असा अर्ध राम झाला तर दुःख आहे असं नाही. आणि म्हणून त्या रामाच्या वनवासा हा नियतीचा संकेत होता. 14 वर्ष वनवास नव्हता तो, 14 वर्ष ती रामाची खऱ्या अर्थानं भक्ती फेरी होती. त्या रामाला माणसं पाहायची होती, त्या रामाला पंचवटी पाहायची होती, त्या रामाला शबरीला भेटायचं होतं. आणि म्हणून रामाची पावलं जेथे जेथे पडली तेथे रामाने इतिहास निर्माण केलेला आहे. हा इतिहास विसरताच येणार नाही. रामाची गाणी ज्यांच्या गळ्यामध्ये बसली त्यांचा गळाही पवित्र झाला आणि ऐकणाऱ्याचे कानही पवित्र झाले. अगदी अनुप जलोटा जेव्हा पायोजी मैने राम रतन धन पायो असं म्हणतो, किशोरी आमोणकर ज्यावेळेला रामाचं गाणं म्हणते, नुकत्याच गेलेल्या प्रभाअत्रे या रामाची 1-2 त्या 30-30 मिनिटं शास्त्रीय गायनात गातात. आणि मला भाग्य आहे की मी प्रभाअत्रेंच्याही कार्यक्रमाचं आणि अनुप जलोटांच्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पुणे आणि मुंबईला करायला मिळालं, ही त्या रामाची कृपा आहे. म्हणून रामाला तुम्ही धरून चला, राम तुम्हाला सोडत नाही. राम सोडून गेला की मग जीवनात राम राहत नाही. आणि भगिनींनो माफ करा, रामायण घडलं ते तुमच्यामुळे. जर त्या काळी सीतेने त्या हरणाची चोळीचा आग्रह धरला नसता तर रामायण झालं नसतं. म्हणून जास्त वेळ साडीच्या दुकानात थांबत जाऊ नका. आपल्या घरामध्येच आनंद आहे, घरामध्येच रामराज्य निर्माण करूया. ऐकूया पायोजी महिने राम रतन धन पायो. हे गाणं विश्वामध्ये नेलेलं आहे. म्हणजे लताजींनी गायलं, अनुप जलोटांनी गायलं, सुधीर दादांनी म्हणलं, सर्वांनी. आणि आता आपण ऐकूया आपल्या गावची लता, तिच्या आवाजामध्ये कल्याणी लोखंडे जोरदार टाळ्यांच्या गजरात.
रत्न धन मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या ओठावर रामाचं नाव आलंच पाहिजे. बोला जय श्रीराम. अजून जोरात बोला जय श्रीराम. राम नामाचा आपल्या ओठांना स्पर्श झाला की तो हृदयामध्ये प्रवेश करतो आणि हृदयामध्ये चिरंतन राहणारा राम हा तुम्हा आम्हाला जगण्याची प्रेरणा देत असतो. आणि म्हणून मी नेहमीच आपल्या धुळ्याचा अभिमान याच्याकरता वाटतो की जगातले अनेक आश्चर्य धुळ्याने दिलेली येतो. अगदी वल्लभभाई पटेलांचा पुतळा जेवढा आहे ना त्याच्या दुप्पट मोठा पुतळा रामाचा अयोध्येमध्ये कोण बनवणार आहे? आपले पद्मश्री राम सुतार आपल्या जवळच्या गावाचे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना धन्यवाद देऊया. आणि म्हणून सोनगीर म्हणून 250 तांब्याचे कलश अयोध्येला सोनगीर मधून गेले. आपल्या ज्याच्यातून अनेक आपले रामभक्त अयोध्येमध्ये जातात, तिथे सेवा देत आहेत. म्हणून आजच्या दिवशी त्यांना विसरता कामा नये की जे त्या काळी शरयू नदीच्या साक्षीमध्ये ज्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही त्यांना देखील आपण जोरदार टाळ्यांच्या करता धन्यवाद देऊया की ज्यांना कार सेवक म्हणून ओळखलं गेलं. भारतीय संस्कृती टिकवायची असेल तर तुम्हाला रामायण आणि महाभारत याच्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. प्रत्येक क्षणाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्या वेळेला पहाटे 2.5 तास ध्यान करतात त्यावेळेला रामनामाचा जप, गायत्री मंत्रीचा जप, ओम भूर्भुवः स्वहा या शब्दामध्ये ताकद काय ही त्यांना कळली, ही ऊर्जा मिळते. आणि म्हणून अंतराळामध्ये जाणारा राकेश शर्मा देखील म्हणतो की मी अंतराळात गेल्यानंतर माझ्याजवळ काय आहे तर माझ्याजवळ भगवद्गीता आहे, रामायण आहे. आणि तोच मला सांगतो की वरून माझा देश कसा दिसतो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हा देश सर्वातून याचा निराळा याच्या करता आहे की इथे भगवंताचे विचार रुजले आहेत. आत्ताच कुणाल नाशिककर यांनी एक सुंदर गाण्याची फरमाईश केली कल्याणीताईंना, बाजे मुरलिया बाजे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ऐकूया.
कृष्णाच्या भासरीने त्या काळामध्ये आणि तो लास्ट माणूस, शेवटचा माणूस जो गायी पाळायचा, गुरं पाळायचा, त्या गोपालांना जवळ केलं. गोवर्धन पर्वत सर्वांच्या मिळून उचलला आणि शेती काय असते, माती काय असते, गावातलं दूध पहिले गावाच्या लेकरांना पिऊ द्या आणि मग उरलेलं दूध तुम्ही इतर ठिकाणी पाठवा, हे सांगणारा कृष्ण हा खऱ्या अर्थानं त्या काळातला समाजवादी, विचारवादी होता. आणि प्रभू रामचंद्रांनी तर आम्हाला 2 शब्द जबरदस्त दिले, म्हणजे मर्यादा काय असते जगण्याची, वागण्याची, बोलण्याची, हे मर्यादा पुरुषोत्तम रामाने सांगितलं. आणि सर्वांना सांगितलं, स्त्रियांना तर आवर्जून सांगितलं की जी ती रेषा दिली ना आखून, ती लक्ष्मण रेषा. ही लक्ष्मण रेषा म्हणजे तुमच्या आमच्या संस्काराची रेषा आहे. ती त्या रेषेच्या आत जगा. अंगणात काढलेली रांगोळी घराचं सौंदर्य वाढवते. खरं म्हणजे ती अंगणाच्या बाहेर असते, पण तुमच्या आतल्या घराचं सौंदर्य ती वाढवत असते. म्हणून ती लक्ष्मणाने बाहेर आखून दिलेली आशा हे तुमच्या आतल्या संस्काराला उत्तेजित करत असते, पुलकित करत असते. आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम, त्याने दिलेली लक्ष्मण रेषा, त्याने दिलेला शब्द आमच्या धुळ्यामध्ये तर राम नामाचा गजर हा शेकडो वर्षापासून चालू आहे. अगदी नारायण बुवाची समाधी, रुद्र परिवार, त्यांनी सुद्धा आज 4:30 वाजता एक सुरेख मैफिल, आज दुपारी 4:30 वाजता डॉक्टर शेखर रुद्र, डॉक्टर अरुंधती रुद्र, सौ कीर्ती रुद्र, सौ अनुजा जोग, श्री संजीव कुलकर्णी, श्री पंकज देवरे, सौ माधुरी रुद्र, सौ सुचिता रुद्र, तालवाद्य संघ दिनेश रुद्र, सौरभ रेलन, स्वरवाद्य संघट डॉक्टर संजय गद्रे, संकेत रुद्र, निवेदक प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते, नारायण बुवाची समाधी मंदिर, आग्रा रोड, आयोजक दीपक श्रीराम उर्फ भाऊ महाराज, रुद्र मठाधिपती, संस्थान मठ. तर सर्वांनी या, मला खूप रुद्र परिवाराविषयी, इतके रुद्र आज एकत्र कार्यक्रम करणारे, म्हणजे रुद्रावतार काय असतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांना जोरदार गायांच्या गजरामध्ये आपण धन्यवाद देऊया. मित्रहो, मी विनंती करतो अजय, अभय आणि कुणाल नाशिककर यांना, आपण यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी आपण कल्याणीचा या ठिकाणी सत्कार करूया. गुलाबाचं पुष्प देऊन. कल्याणी अनिल लोखंडे, MA इंग्लिश लिटरेचर झालेली आहे, फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये, नंतर सांगीतिक शिक्षण, गायनाचं सुरुवातीचं शिक्षण भारतीय न्यायाधीश व पंडित विश्वनाथ दसरसे यांच्याकडून घेतलेलं आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून पुढील गायकीचं शिक्षण विदुषी मंजिरी आलेगावकर यांच्याकडे घेत आहे. सुगम संगीताचं शिक्षण इंद्रनील ओक यांच्याकडे आणि नाट्य संगीताचं शिक्षण विश्वनाथ ओक यांच्याकडे ते घेत आहेत. म्युझिक थेरपी, आजारांवर उपचार कसे होऊ शकतात याचा अभ्यास सुप्रसिद्ध सतार वादक पंडित शशांक कट्टी यांच्याकडे ते घेत आहेत. मी कल्याणीचा परिवार आलेला येते, त्यांनी जवळ या, बाळाला घेऊन या, काही प्रॉब्लेम नाही. आपण सर्वांनी कल्याणी ताईला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया. अयोध्येला आपल्या खानदेशचे खगेंद्रजी महाराज यांना सुद्धा अयोध्येचं आमंत्रण आलेलं आहे. त्यांचे शिष्य सुरेश जडे येथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा कल्याणी ताईसाठी जोरदार टाळ्या. यानंतर ऋतुराज प्रसाद हिंगे यांनी यायचं आहे. ऋतुराज हे बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ याच्यामध्ये शिक्षण झालेलं आहे. प्रायमरी एज्युकेशन इन म्युझिक, तबला,
त्यांना माननीय प्रसाद अनिलजी इंगे आणि मिसेस अश्विनी प्रसाद इंगे आणि नुकतंच त्यांना गुरु योगी पंडित सुरेश चळवळकर यांना 11 वर्षापासून त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. वेस्टर्न म्युझिकमध्ये त्यांचं खूप मोठं प्रावीण्य आहे. अनेक मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. उस्ताद उस्मान खान साहेब यांचे इथे शिष्य आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहेत. यात यानंतर गौरव प्रकाश काळंगे. आपल्याला सांगायला अभिमान वाटतो, गौरव अनेक वेळेला डोळ्यामध्ये येतो. तो कीबोर्ड आर्टिस्ट आहे, MA संगीत विशारद मुंबई विद्यापीठातून झालेला आहे. हा दिवंगत संगीतकार अनिल मोहिले यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी पूर्ण केलेला आहे. गुरुवर्य श्रीनिवास मोडक सर चाळीसगाव येथे प्राथमिक शिक्षण त्यांचं झालेलं आहे. MA म्युझिक पदवी मिळालेली आहे. गुरुवर्य प्रवीण भुसावळ यांच्याकडून त्यांनी, आणि मला अभिमान वाटतो स्वप्नील बांदुरकर, बेला शेंडे, वैशाली माडे, त्यागराज खाळीकर यांना देखील त्याने साथ संगत केलेली आहे. गौरवसाठी आम्हाला गौरव वाटतो, गौरवचा जोरदार टाळ्या. आणि शेखर साऊंड सर्व्हिस अप्रतिम, तुमचा आमचा सर्वांचाच दरवर्षी, आणि ज्याच्या वडिलांनी या शहरामध्ये इतिहास निर्माण केलेला आहे ते नरेश अण्णा सैंदाने, त्यांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवणारा वीरेंद्र सैंदाने गायक आहे, वादक आहे, एक चांगला संगीत दिग्दर्शक आहे. आणि आतापर्यंत गेल्या 30 वर्षात त्याने हजारो मैफिली केलेल्या आहेत. वीरेंद्रला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद. यानंतर शेखर साऊंड सर्व्हिस आशिष नेहमीच चांगलं वाद्य संगीत आपल्याला देत असतात. अनेक मोठमोठे कार्यक्रम शेखर साऊंड सर्व्हिस करत असतो. आपण आशिष टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. हॅलो. आणि आता आपल्या धुळ्याचं लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याशिवाय कार्यक्रम साजराच होत नाही असे आवडते जगदीशदादा देवपूरकर यांचा सत्कार मी अजय म्हणून सांगेल की त्यांनी त्यांचा सत्कार करा. चांगलं बोललं की धुळ्याचं लाडकं व्यक्तिमत्व, लाडकं मिळतं काही नाहीये. महाराष्ट्राचं एकमेव लाडकं व्यक्तिमत्व होऊन गेलं ते म्हणजे पु ल देशपांडे. आणि दुसरं लाडकं नाही, आम्ही तर कोडकं आहे. म्हणजे प्रत्येक शहरामध्ये असा एक जगदीश उपग्रह सारखा सोडलेला असतो की तो त्या शहराचं वैभव वाढावं म्हणून आपल्याला भगवंताने दिलेले शब्द त्याचे त्यालाच अर्पण तो करत असतो. आणि त्यामुळे जे येतात त्यांनाही बरं वाटतं आणि त्यांच्या कलेचा तो सन्मान असतो. ऐकूया यानंतर माननीय खगेंद्रजी महाराज गुरुवर्य जे अयोध्येला खास गेलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा पाठवलेल्या आहे. जय हरी. खगेंद्रजी महाराजांनाही सुरेशजी कळवा आपण. बोला पुंडली गौरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. आयुष्यभर ओठामध्ये राम नाम राहू द्या. राम नाम ज्याचे मुखी या गीताने आपण आजचा कार्यक्रमाचा समारोप करूया. आणि त्याआधी सर्वांनी आपण राम नामाची धून सर्व मिळून म्हणूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. श्रीराम जय राम जय
राम नाम ज्याची मुखी सादर करीत आहे कल्याणीताई. चांगली सूचना आहे. गाणं अजून चांगलं होईल. सर्वांसाठी तिथे स्टॉल लावलेला आहे. उपमा केलेला आहे आणि उपमाच आहे ना, उपमाच केलेला आहे. उपमाला दुसरी उपमाच नाही. त्यामुळे या गाण्यानंतर त्याचा आनंद आपण घ्यायचा आहे. आणि खरंच सांगतो कल्याणीबाई, तुला खूप ऐकायचं होतं, पण पहाटेची वेळ आणि परत पुन्हा हा रस्ता, आज तर तो राम मार्ग झालेला आहे, राजमार्ग झालेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण धुळेकरांना कल्याणीताईची एखाद्या वेळेला एक चांगली मैफिल आपल्या शाहू महाराज नाट्य मंदिरात ठेवूया, चालेल ना? मग त्यावेळेला तुम्ही फरमाईश करा, ती गाणं ती म्हणेल. आता काय, आता मर्यादा आहेत ना, मर्यादा पुरुषोत्तम राम, त्यामुळे त्याच मर्यादेत आपण गाणी ऐकली. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये.
रामचंद्र की तुका झाला रे कळस. आता तुका कळस होणार आहे. आता शब्द स्वर संगीत इथे संपल्यानंतर एक दुसरा ताल असतो, तो नृत्याचा ताल असतो. आणि आपल्या समोर नटराज डान्स अकॅडमी सादर करणार आहे मेरे घर राम आए है. सौ प्रीती थोटे नटराज डान्स अकॅडमी संचालिका, सौ वैशाली लोखंडे आणि सौ दीपाली वाणी. हे आता पुन्हा एकदा आम्ही पाचही कलावंतांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. श्रीराम मंदिर आणि नाशिककर ज्वेलर्स यांनाही आपण टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया. आणि हो, उद्या परत एक मैफिल श्रीराम मंदिर संस्थान आणि नाशिककर बंधूंनी आयोजित केलेली आहे. आपल्या धुळ्याचे अजय अतुल म्हणून ज्यांना ओळखतो आपण, गजेंद्र पाटील, मोंटी पाटील, आसावरी गुरव, कविता पाठक, हे अयोध्येचा राम उद्या 5 वाजता याच ठिकाणी तो अयोध्येचा राम गाण्याचा कार्यक्रम आहे. गौरव काळंगे आहेत, वीरेंद्र सैंदाने, भूषण गुरव आणि निलेश गुरव हे यांची उद्या सायंकाळी 5 वाजता ही गाण्याची मैफिल आहे. त्यालाही आपण सर्वांनी जरूर यायचंय. धन्यवाद. पुन्हा एकदा कल्याणी ताईला आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊ. आपण भाऊ जरा 2 कार्यकर्ते